हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि तो स्वयंपाक आहे पुरणपोळीचा. तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणा तर असे जे स्वयंपाकाचे मेनू असतात ना, तर यासाठी वेळ फार लागतो आणि असा मोठा स्वयंपाक करायचा झाल्यास त्याचं नियोजन कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मोठ्या स्वयंपाकाचं नियोजन करण्यासाठी सुरुवातीला काय आणि किती लोकांसाठी जेवण बनवायचं आहे, त्यासाठी आपण आदल्या दिवशी रात्रीच याची आपण सगळी लिस्ट आणि तयारी करून ठेवली पाहिजे. जसं की आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं ठरवलंय, पण हे काय मी आत्ताच्या लगेचच्या लगेचच नाही ठरवलेलं. आता हा मेनू मी रात्रीच ठरवला होता. त्यामुळे असे मेनू जे मोठे असतात आणि वेळ खाणारे असतात, तर त्याची लिस्ट आपण रात्रीच केली पाहिजे. जसं की या स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आपण रात्रीच तयार ठेवली पाहिजेत. सोबतच या स्वयंपाकामध्ये किंवा दुसरा कोणताही स्वयंपाक असू दे, त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आणि इतर साहित्य त्याची जी तयारी आहे ती आपण रात्रीच सगळी करून ठेवली पाहिजे. म्हणजे सकाळी उठून आपण लगेचच आपल्या कामाला लागू शकतो. तर आजचा हा जो स्वयंपाक आहे मी फक्त 5 माणसांसाठी बनवणार आहे आणि त्या हिशोबाने मी फक्त 1 ग्लास भरेल इतकी चणा डाळ स्वच्छ धुवून डायरेक्ट मी कुकरला लावलेली आहे. तर अशा काही गॅजेट असतात तर याचा आपण वापर केला पाहिजे जो वेळ कमी खातो. जसं की बघा ना, कुकरला जर ही डाळ लावली आपण तर 3 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजून तयार होते. तीच जर डाळ आपण टोपामध्ये लावली तर ती भरपूर वेळ घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा स्वयंपाक वेळ घेणार आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपली जी घरातील कामं इतर असतात, तर ती आपण सकाळीच उरकून घ्यायची आणि निवांत हा वेळ या स्वयंपाकाला आपण देऊ शकतो. आता या स्वयंपाकाला वेळ लागणार आहे म्हणून मी माझी सकाळची बेसिक कामं सकाळीच उरकून घेतली. जसं की झाड, लोट, लादी पुसणं, अंघोळ करून घेणं, तर हे सगळं सकाळीच झालं होतं आणि आताचा जो वेळ आहे तो पूर्णपणे मी स्वयंपाकाला देणार आहे. आता या स्वयंपाकाला साधारणपणे 1.25 ते 1.5 तास सहजपणे जाणार आहे. एका साईडला कुकर होत होता तोपर्यंत मस्तपैकी तुळशी घालून छान असा ब्लॅक टी बनवून घेतला आणि एका साईडला मस्तपैकी गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता खास पुरणपोळीचा स्वयंपाक करत असताना मी एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते कारण की बऱ्याचदा असं होतं की गव्हाच्या पिठाच्या ज्यावेळेस आपण पुरणपोळ्या जेव्हा लाटतो त्यावेळेस त्या फुटतात आणि भरभर ज्यावेळेस तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पुरणपोळ्या करायच्या असतात आणि त्या फुटू नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही थोडासा मैदा घालू शकता. जसं की 2 वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी मैदा तुम्ही तिथे वापरू शकता. आजचं हे जे पीठ आहे गव्हाचं त्याच्यामध्ये मी मैदा न वापरता फक्त गव्हाचं पीठ मळलेलं आहे कारण की हे जे गहू आहेत ते लोकवन क्वालिटीचे आहेत. त्याच्यामुळे ना या गव्हाला खूप छान अशी तार चालते म्हणजे पिठाला ना खूप मस्त असा चिकटपणा असतो. त्याच्यामुळे ना या पिठाच्या पुरणपोळ्या फुटत नाहीत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट पुरणपोळी बनवत असताना त्याच्या आजूबाजूला जे ठेवण्यात येणारे इतर पदार्थ असतात त्याची तयारी आपण करून घेणार आहोत. तर इथे मी भजीची तयारी करून घेते. बरेचसे लोक रेडीमेड पिठाचं किंवा चण्याच्या पिठाची भजी बनवतात, बेसन पिठाची भजी बनवतात. पण मी इथे थोडीशी वेगळ्या पद्धतीची भजी बनवते. थोडीशी चण्याची डाळ म्हणजे अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धीच्या पेक्षा कमी इतके तांदूळ घेतलेले आहेत. मस्तपैकी धुवून ते भिजत घालायचे आणि छान असे भिजले अर्ध्या ते पाऊण तासामध्ये मग ते आपण वाटून घ्यायचे. आता मी हे सगळं धुवून याला भिजत घालते. तोपर्यंत छान असं बाकीची तयारी करून घेते. तोपर्यंत हे मस्तपैकी भिजलं जाईल. तर स्वयंपाक करण्यासाठी पुरेशी जागा असणे गरजेचे आहे. आता माझं स्वयंपाकघर हे लहान आहे आणि त्यामुळे 4 ते 5 माणसांचा स्वयंपाक मी एकटी करू शकते. पण जर जास्त क्वांटिटीमध्ये स्वयंपाक करायचा असेल तर आपल्याला थोडी जास्त जागा बघून तिथे आपण स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे. तर इथे मी शिजलेली जी डाळ होती 3 शिट्यांमध्ये छान डाळ शिजली. त्याचं पाणी मी निथळून काढलेलं आहे. त्या पाण्याचे मी मस्तपैकी कटाची आमटी करणार आहे. तोपर्यंत ही निथळलेली डाळ मी एका कढईमध्ये घातली आणि त्यामध्ये सुंठ, बडीशेप आणि वेलचीची पावडर घातलेली. हे सगळं भाजून त्याची पावडर करायची आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्या आवडीनुसार किती गूळ लागतोय तर तितका गूळ आपण इथे घालून घ्यायचा आहे. पुरणपोळी बनवत असताना शक्यतो गुळाचाच वापर करावा कारण की कधी-कधी असं होतं की गूळ कमी पडला की आपण थोडंसं गोडवा वाढण्यासाठी साखर घालतो. पण तसं करू नये. खरंच पुरणपोळीला जर चव आणायची असेल खरी ओरिजिनल तर त्यामध्ये गुळाचाच वापर करावा.
तिसरी महत्त्वाची गोष्ट, हा स्वयंपाक करत असताना किंवा इतर कोणताही स्वयंपाक करत असताना आयत्या वेळेला आपल्या सगळ्या वस्तू आपल्या हाताशी येतील अशा पद्धतीने ठेवता आल्या पाहिजेत आपल्याला. म्हणजे स्वयंपाकघरातील घाई टाळता येईल. मोठ्या प्रमाणात अन्न तयार करून ते फ्रीझरमध्ये आपण साठवू शकतो किंवा फ्रीजमध्ये. जसं की मसाला तयार करून ठेवणे, भाज्या चिरून ठेवणे, पीठ मळून ठेवणे. पण हे जे चिरलेलं साहित्य आहे ते 1 दिवसामध्ये लगेचच आपण दुसऱ्या दिवशी ते संपवून टाकलं पाहिजे. आता इथे मी थोडेसे स्पष्टच मुद्दे सांगते. स्वयंपाकाचं नियोजन करत असताना सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे मेनू ठरवायचा. आपल्याला दुसऱ्या दिवशी कोणता मेनू करायचा आहे, तर तो मेनू आपण आदल्या दिवशी ठरवून ठेवला पाहिजे. जसं की मी सांगितल्याप्रमाणे, तर मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता, तर हा मेनू मी रात्रीच ठरवलेला आहे. तुमचा इतर दुसरा कोणताही मेनू जरी असला, तरी तो तुम्ही रात्री ठरवून त्यासाठी लागणाऱ्या भाज्या, त्यासाठी लागणारे मसाले, भाज्या सगळ्या चिरून ठेवणं, ही सगळी तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साहित्य आणि भांडी जमा करा. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य, आवश्यक मसाले, भांडी तयार करून ठेवली पाहिजेत. त्यामुळे स्वयंपाक करताना धावपळ होणार नाही आणि आयत्या वेळेला झटपट ही भांडी हाताशी आल्यामुळे स्वयंपाक देखील आपला पटपट उरकून होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, स्वयंपाकघरामध्ये जागा पुरेशी असावी. म्हणजेच स्वयंपाक करत असताना कुठेही सांडलवंड होणार नाही. सगळं काम व्यवस्थित होईल. म्हणजेच अडचण किंवा स्वयंपाक करताना त्रास वगैरे होणार नाही. अशा पद्धतीचं आपलं किचन असावं किंवा मोकळ्या जागेमध्ये आपण मोठा स्वयंपाक करायला बसावं. आता वेळ वाचवण्यासाठी काही टिप्स मी सांगते. एक, बॅच कुकिंग करूया. एकाच वेळी जास्त प्रमाणामध्ये अन्न शिजवून किंवा भाज्या वगैरे शिजवून किंवा मसाले वगैरे तयार करून ते आपण फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये साठवू शकतो. त्यामुळे काय होईल, हे शिजवून किंवा बारीक भाज्या चिरून ठेवल्यामुळे, मसाले तयार करून ठेवल्यामुळे आपल्याला आयत्या वेळेला लागणारा जो वेळ आहे तो कमी लागेल, मेहनत देखील वाचेल. हा एक उत्तम पर्याय आहे. मोठ्या प्रमाणातील स्वयंपाक हा आपण काही सण समारंभ किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल त्याच वेळेस करतो आणि अशा वेळेस वेळेची कमी असते, घाई गडबड चाललेली असते, त्यामध्येच पाहुणे आलेले असतात आणि अशा वेळेस आपण वेळेचं व्यवस्थापन कसं करणार? तर त्यासाठी मी इथे सांगणार आहे, चहा उकळणे, भाजी शिजवणे यासारख्या गोष्टींसाठी कुकर वापरून एकाच वेळी अनेक कामे करू शकतो. आता चहासाठी काही कुकर वगैरे वापरायचं नाहीये. जसं की इथे बघा, मी मस्तपैकी कुकरमध्ये 3 शिट्यांमध्ये डाळ शिजवून घेतली. अगदी ती डाळ शिजण्यासाठी 5 ते 7 मिनिटं लागलेली आहेत माझी. एका साईडला चहा माझा होत होता, तोपर्यंत मी एका बाजूला पीठ वगैरे मळून घेतलं आणि पीठ वगैरे मळून झाल्यानंतर लगेचच डाळ निथळून घेतली होती आणि त्याची लगेचच मग त्याचं पुरण वगैरे तयार करून घेतलं. तर अशा प्रकारे ही जी कामं आहेत ती आपण लागोपाठ एकापाठोपाठ कशी होतील याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि ती कामं झटपट करून घेतली पाहिजेत. हा जो स्वयंपाक आहे सोपा करण्यासाठी आपण कामाची विभागणी केली पाहिजे. जसं की आता मी इथे सकाळी उठून लवकर ही सगळी माझी घरातली कामं आहेत, तर ती पटकन उठून करून घेतलेली आणि त्यानंतर मी हा स्वयंपाकाला वेळ दिलेला आहे. तर असंच आपल्याला करायचं आहे, की आदल्या दिवशी तयारी जर आपण करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी धांदल उडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर एखादं काम जरी तुमचं राहत असेल पेंडिंग, तरी ते काम तसंच राहू द्या. कारण की ते काम तुम्ही नंतर किंवा दुसऱ्या दिवशी करू शकता. पण ज्या कामाची सध्या आपली घाई गडबड आहे ते काम आपण आधी उरकून घेतलं पाहिजे. घाई गडबडीच्या वेळेस आपण स्मार्ट गॅजेटचा उपयोग करून घेतला पाहिजे. जसं की बघा ना, आता माझ्याकडे 2 बर्नरची शेगडी आहे. ज्यांच्याकडे 3 किंवा 4 बर्नरची शेगडी असते, तर मला असं वाटतं त्यांचा स्वयंपाक झटपट उरकत असेल. किंवा मग 2 बर्नरची शेगडी जरी असेल, तर तुम्ही मायक्रोवेव्ह, इंडक्शनचा वापर करू शकता. यामुळे स्वयंपाक झटपट होण्यास उपयोग होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा असा स्वयंपाक आपण काहीतरी कार्यक्रम, सणावारानिमित्तानेच करत असतो. अशा वेळेस आपलं घर नीटनेटकं, टापटीप असणं किंवा त्या घराची साफसफाई केलेली असणं खूप गरजेचं आहे. आणि मग एकाच वेळी सगळी कामं एकटी घरातील गृहिणी जर करत असेल, तर तिची नक्कीच दमछाक होणार आहे. आणि म्हणून इथे आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करत असताना कामाचं नियोजन म्हणजे काम देखील आपण विभागून घेतलं पाहिजे. घरातील गृहिणी जर स्वयंपाकामध्ये गुंतलेली असेल, तर बाकी इतर जी कामं आहेत, जसं की कपडे वगैरे धुणं, तर ती मशीनला लावली पाहिजेत आणि झाड, लोट वगैरे हे करण्यासाठी आपण इतर व्यक्तींना देखील ही कामं सांगितली पाहिजेत. अशामुळे काय होईल, घर देखील टापटीप नीटनेटकं दिसेल, साफ झालेलं घर उत्तमच दिसतं. एक सकारात्मक ऊर्जा जाणवते त्यामध्ये आणि गृहिणीवर देखील जास्त बर्डन किंवा ओझं जाणवणार नाही तिला कामाचं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरामध्ये ज्यावेळेस सणवार किंवा काही कार्यक्रमानिमित्ताने हे मोठे-मोठे स्वयंपाक जेव्हा होत असतात, त्यावेळेस नियोजन असणं खूप गरजेचं आहे आणि यावर उत्तम पर्याय म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठणं. तुम्ही जितकं पहाटे लवकर उठाल, तितकं आपलं काम पटकन होणार आहे. तर आज मला हा स्वयंपाक करायचा होता, तर आज मी जवळपास 5:30 वाजता उठलेली आहे. तसं तर 5:15 वाजताच उठायचं होतं, पण थोडंसं 10-15 मिनिटं मागे-पुढे झाले आणि मग तिथून पुढे मी माझं घरातलं सगळं काम आवरलं, अंघोळ वगैरे केली आणि मग मी या स्वयंपाकाला लागलेली आहे. मग बघा ना, घर देखील स्वच्छ आपलं दिसतं, एक सकारात्मकता जाणवते आणि प्रसन्न असं वाटतं आणि स्वयंपाक करायला देखील आपल्याला एक हुरूप येतो. स्वयंपाक असो किंवा कोणतंही काम असो, हे जर आपण नियोजितपणे जर केलं ना, तर ते काम आपल्याला त्रासदायक वाटत नाही. अगदी काम वेळेमध्ये पूर्ण होतं आणि झटपट होतं. तर त्यासाठी आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गृहिणी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध स्वयंपाक करणे हे आपल्या आईकडून शिकून आलेली असते आणि त्यामुळे शिस्तप्रिय स्वयंपाक करणं हे आपण आईकडे पाहत-पाहत मोठे झालेलो आहोत आणि तोच अनुभव आपला आता यावेळी गाठीशी असतो. आता इतकं सगळं मी बोलत-बोलत भरपूर असा स्वयंपाक उरकून घेतला होता. जवळपास 1 ग्लास चण्याच्या डाळीपासून 15 पुरणपोळ्या तयार झाल्या होत्या, 15 ते 16 आणि त्या पुरणपोळ्या आता मी साईडला ठेवल्या. तोपर्यंत आता इथे मी भजीची तयारी करून घेतीये आणि इथे मी आता भजीची डाळ बारीक करून घेत असतानाच गॅसवर कढई ठेवलेली आहे. मस्तपैकी ती तेल गरम होईपर्यंत हे मी वाटून घेते. तर आता ना याला भरड भजी म्हणतात. जसे की चण्याची डाळ, मूग डाळ आणि तांदूळ सोबतच हिरवी मिरची, आलं, लसूण, हळद, मीठ हे सगळं घालून आपल्याला मस्तपैकी ही डाळ अशी भरडसर वाटून घ्यायची. जास्त त्याची फाईन पेस्ट नाही करायची. आणि ही भजी तुम्ही एकदा करून बघा. खूप चवदार लागतात ही भजी इतर भजींपेक्षा. आता यामध्ये मी तांदूळ घातलेले होते, त्यामुळे भजीला एक मस्तपैकी असा कुरकुरीतपणा आणि छान असा एक क्रंच असा जाणवतो भजी खाताना. तर मस्त लागतात ही हिरव्या मिरचीतली भजी. तर ते एका साईडला मी भजी करून घेते, तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी कुकर करून घेतला होता. भात शिजवून घेतला होता आणि आता भात झाला की लगेचच मी दुसऱ्या टोपामध्ये गुळवणी करून घेतलेली आहे. तर आमच्याकडे म्हणजे माझ्या घरामध्ये आम्हा दोघांना मायलेकरांना पुरणपोळीसोबत गुळवणी आवडते आणि फक्त माझा मुलगा जो आहे तो दूध पोळी खातो. तर आमच्या दोघांपुरती मी तिथे गुळवणी बनवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतशीरपणे आजचा स्वयंपाक मी उरकून घेतलेला आहे. शक्यतो पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये बटाट्याची भाजी बनवली जाते. पण काय आहे ना, कालच माझ्या मिस्टरांनी चवळीची भाजी आणली होती, ज्याला तांदळीची भाजी आपण म्हणतो. तर ती भाजी मी रात्री निवडून ठेवली होती. तर ती भाजी आता खराब होऊ नये म्हणून मी भजी झाल्यानंतर लगेचच ती भाजी याच कढईमध्ये करून घेणार आहे. तर एका साईडला भजी झाली आहे, सगळा स्वयंपाक झालाय आणि आता हे ताट तयार झालेलं आहे. तर या जेवायला. तर असा होता आजचा मोठा स्वयंपाक पुरणपोळीचा आणि तो स्टेप बाय स्टेप कसा करायचा तो देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ 1% जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय बाय.